शिक्षण मंत्री विनोद तावडे आणि मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू संजय देशमुखांचे राजीनामे घ्या अशी मागणी शिवसेनेचे युवा सेनेचे प्रमुख आदित्य ठाकरे यांनी राज्यपालांकडे केली। आदित्य ठाकरे यांनी राजभवनमध्ये राज्यपाल सी विद्यासागर राव यांची भेट घेतली। विद्यापीठामधल्या कारभारासंदर्भामध्ये ही भेट होती। यावेळी आदित्य यांच्यासह आमदार अनिल परब, नगरसेवक अमेय घोले हे उपस्थित होते। ऑनलाईन असेसमेंट करता 4 दिवस कॉलेजेस बंद ठेवणं हा निर्णय दुर्दैवी असल्याचं आदित्य म्हणाले। दरम्यान शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर दिले। आदित्य यांचा अभ्यास कमी पडतोय असा टोला त्यांनी लगावला। आता जेव्हा आपली असेसमेंट होईल 30 तारखेला होईल अशी मी प्रार्थना करतो, पण झाली तर त्याच्यानंतर मार्कशीट कधी येणार? कारण नुसतं असेसमेंटवर थांबून चालणार नाही, मार्कशीट वेळेवर येणं गरजेचं असतं। कारण पोस्ट ग्रॅज्युएशनचे ॲडमिशन्स आहेत, लॉची CETची डेडलाईन मला वाटतं 25 जुलै म्हणजे उद्या, तीही पुढे ढकलली पाहिजे। ज्या मुलांना नोकऱ्या पाहिजेत किंवा पोस्ट ग्रॅज्युएशनचे अभ्यास करायचे आहेत किंवा बाहेर जायचं असेल त्यांची या वर्षाची वाट लागलीच आहे। मी हीच मागणी करीन मुख्यमंत्र्यांना की आपण जसं आता कदाचित लवकरच पोर्टफोलिओ वगैरे बदलले जातील, त्याच्यात शिक्षण मंत्र्यांना किती हे खातं जमतंय आणि व्हाईस चान्सलरना हे बघणं गरजेचं आहे। आदित्य ठाकरे यांनी शिक्षण मंत्री आणि कुलगुरूंचा राजीनामा मागितला आहे। कुलगुरू तर एकच आहे, त्याने बहुधा संजय देशमुखांचा मागितला असेल। उच्च शिक्षण राज्यमंत्री आहेत, बहुधा रवींद्र वायकर त्यांचा मागितला असेल। दुसरं त्यांनी असं म्हटलं की या सगळ्या सिनेटच्या निवडणुका आणि असं सगळं असताना कुलसचिवांची बदली का केली? थोडं युवक संघटनेचं काम करताना कधी कधी अभ्यास कमी पडतो, मला मान्य आहे। कुलसचिवांची बदली उच्च शिक्षण विभागाने केलेली नसून ती मायनॉरिटी डिपार्टमेंटच्या केंद्र सरकारच्या यांनी केलेली। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।